Hello friends, today we are going to learn complex sentences exercise. Okay, let me start. See, here are we with some examples. Let us take example 1. Okay, what we are going to do, we are going to change a simple sentence into a complex one. Do you know, friends, how to change a simple sentence into a complex? While changing simple sentence into a complex sentence, we need to follow some rules. According to rule number 1, we use noun clause to make a complex sentence. According to rule number 2, we use an adjective clause to make a complex sentence. Rule number 3, we use an adverb clause to make a complex sentence, and according to rule number 4, we use a construction so and that, removing to, TOO and TO. So, we follow these 4 rules when we change any simple sentence into a complex one. Here are, take a first example. See, India expects everyone to do his duty. This is a simple sentence because it has a single verb. See, and the verb is expects. What is the verb here? Expects. India expects everyone to do his duty. याचा मराठीत अर्थ असा होतो की प्रत्येकाने त्याचे काम करावे अशी भारताची अपेक्षा आहे. म्हणजे इंडिया प्रत्येकाने आपलं काम करावं ही अपेक्षा करते. हे एक वाक्य आहे आणि या वाक्याला आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये बदलवायचं आहे. तर मित्रांनो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स करत असताना आपल्याला एका वाक्याचं 2 वाक्य करायचे असतात. म्हणजे वी यूज ए कनेक्टर, ए सबऑर्डिनेट कंजक्शन टू कनेक्ट 2 सेंटेन्स. जिथे एक सबऑर्डिनेट कंजक्शनचा वापर केला जातो, ज्या सबऑर्डिनेट कंजक्शनचा वापर करून आपण 2 वाक्य जोडून लिहितो. या वाक्यात बघा, आपण दॅट या शब्दाचा वापर केलेला आहे आणि दॅट या शब्दाचा वापर करून आपण इथे 2 वाक्य जोडून लिहिलेले आहे. तर अगोदर आपण बघूया की आपलं पहिलं वाक्य काय आहे. आपलं पहिलं वाक्य आहे, इंडिया एक्सपेक्ट्स एव्हरीवन टू डू हिज ड्युटी. म्हणजे भारत प्रत्येकाने स्वतःचं कर्तव्य पूर्ण करावं असं भारत अपेक्षित करतो. आणि या जे 2 वाक्य करायचं आहे तेव्हा आपण ते वाक्य समजू शकतो की भारत असं अपेक्षित करतो की प्रत्येकाने त्याचं काम करावं. तर हे जे की हा जो शब्द आपण बघितलेला आहे तो आपण इथे दॅट या शब्दाने व्यक्त करतो. तर इथे पहिलं वाक्य आहे, काय आहे? इंडिया एक्सपेक्ट्स, की भारत असं अपेक्षित करतो. दॅट हे काय आहे? इट इज ए सबऑर्डिनेट कंजक्शन. आणि त्यानंतर एव्हरीवन शुड डू हिज ड्युटी. हे दुसरं वाक्य आहे की भारत असं अपेक्षित करतो की प्रत्येकाने त्याचं काम करावं. तर अशा पद्धतीने आपण इथे 2 वाक्य जोडून लिहिलेलं आहे. वी हॅव यूज दॅट टू कनेक्ट 2 सेंटेन्स. सो हिअर वी हॅव यूज अ नाउन क्लॉज फॉर द ऑब्जेक्ट in the sentence. So, the object of this sentence is everyone to do his duty, and that object now is turned into a noun clause, and in that object everyone is a noun, and that noun is turned into a clause. And when a noun turns into a clause, it is a noun clause, and in a noun clause we can use that to connect 2 sentences. Okay, now let us take a second example. He rested in a chair near the wall. He rested in a chair near the wall.
तर मित्रांनो सांगा या वाक्याचा अर्थ काय होतो? ही रेस्टेड इन अ चेअर नियर द वॉल, म्हणजे भिंतीजवळ असलेल्या चेअरवर तो बसला, म्हणजे तो भिंतीजवळ असलेल्या चेअरवर बसला असं ते एक वाक्य आहे. आपण त्या एकाचे दोन वाक्य करत असताना असं म्हणू शकतो की तो बसला त्या चेअरवर जी त्या भिंतीला लागून होती किंवा त्या भिंतीजवळ होती. मग अशा वेळेस ते दोन वाक्य करत असताना आपल्याला इथे काय करावं लागेल? वी हॅव टू मेक टू sentences. So here the verb is the sentence is simple because there is a single verb and that is rested in a chair. He rested in a chair near the wall. Near the wall जे आहे it is a preposition of the verb. prepositional sentence आहे near the wall. It is a preposition of the object a chair आणि त्याला आपण काय केलेलं आहे? कन्वर्ट केलेलं आहे इन ए क्लॉज. दॅट इज हिअर अगेन वी आर यूजिंग ए नाउन क्लाज टू कनेक्ट टू सेंटेन्सेस अँड द नाउन क्लाज इज विच वॉज लाइंग नियर द वॉल. ही रेस्टेड इन अ चेअर विच वॉज लाइंग नियर द वॉल, म्हणजे तो त्या चेअरवर बसला जी चेअर त्या भिंतीला लागलेली होती. So here again we have used a noun clause to connect two sentences here and that we turned is near the wall. What is near the wall? And it is the preposition of the object a chair, and that here we change that noun into a clause and we have become a noun clause. And the sentence is he rested in a chair which was lying near the wall. That's it here for the second example. Now let us learn what is in third example. This industry is not likely to flourish. See, this industry is not likely to flourish. So here in this sentence, what is it? The industry is not likely to फ्लरिश, म्हणजे ही इंडस्ट्रीची भरभराट होणार नाही. या वाक्याचा अर्थ काय होतो की या इंडस्ट्रीची वाटेल तशी भरभराट होणार नाही. तर यावेळेस त्या वाक्याला दोन वाक्य करत असताना त्याचं उत्तर बनते इट इज नॉट लाईक दॅट दिस इंडस्ट्री विल फ्लरिश, म्हणजे असं दिसत नाही की ती इंडस्ट्री भरभराट करेल. अशा पद्धतीने त्या एका वाक्याचं आपण दोन वाक्य केलेलं आहे आणि ते दोन वाक्य करत असताना जे कंजक्शन वापरलेलं आहे ते कंजक्शन आहे दॅट. आपण या वाक्यात कोणतं कंजक्शन वापरलेलं आहे? दॅट या कंजक्शनचा वापर केलेला आहे आणि दॅट या कंजक्शनचा वापर करून आपण एका वाक्याचे दोन वाक्य केले आहे. दिस इंडस्ट्री विल नॉट लाईकली टू फ्लरिश, म्हणजे ती इंडस्ट्रीची भरभराट होणार असं दिसत नाही. आणि त्यावेळेस दोन वाक्य करत असताना आपण असं म्हणू शकतो की असं दिसत नाही की ती इंडस्ट्रीची भरभराट होईल. अशा पद्धतीने तुम्ही दॅट दिस इंडस्ट्री विल फ्लरिश, इट इज ए subordinate clause and we have used that as a connector to connect two sentences. Okay. Now fourth, going through the book he came up a fine story. He came upon a fine story. Going through the book म्हणजे पुस्तक वाचत असताना he came up a fine story म्हणजे त्याला एक चांगली स्टोरी मिळाली, त्या स्टोरीजवळ पोहोचला, तो चांगल्या स्टोरीजवळ पोहोचला असं हे वाक्य आहे. आणि या वाक्याचं दोन वाक्य करत असताना आपण उत्तर लिहिलेलं आहे ॲज ही वॉज गोईंग थ्रू द बुक ही केम अपॉन अ फाईन स्टोरी, म्हणजे जेव्हा तो त्या बुकाला पाहत होता, म्हणजे त्या पुस्तक वाचत होता, ही केम अपॉन अ फाईन स्टोरी, त्याला एक चांगली स्टोरी मिळाली. मीन्स ॲट दॅट टाईम, आणि जेव्हा ॲट दॅट टाईम म्हणजे एक टाईम व्यक्त केला जातो, तर टाईम व्यक्त केला गेला असता त्यावेळेस त्या वाक्यामध्ये आपण
ॲडव्हर्ब क्लास ऑफ टाईम असा वापरतो आणि ॲडव्हर्ब क्लास ऑफ टाईम व्यक्त करताना आपल्याला ॲज आहे किंवा तुम्ही वेन या सबऑर्डिनेट कंजक्शनचा सुद्धा वापर करू शकता. असं म्हणू शकता वेन ही वॉज गोईंग थ्रू द बुक, म्हणजे त्या टाईमला ॲट दॅट टाईम he was going through the book, he came upon a fine story. So this is a complex sentence, and here we have used adverb clause of time to connect two sentences. Okay, and now example number 5, he entered the place too noisily to be heard, noiselessly to be heard. He entered the place. तर तुम्ही बघू शकता इथे दोन वाक्याला जोडण्यासाठी to चा वापर केलेला आहे. आपण बघू शकता he entered the place too noisily to be heard. आणि ज्यावेळेस दिलेल्या वाक्यामध्ये to असं कन्स्ट्रक्शन तुम्हाला दिसेल, यू कॅन चेंज दॅट to into so that. So instead of to write so and instead of to write that. म्हणजे जे TOO आहे त्या जागी आपण TO2 लिहायचा आणि जे TO2 आहे त्या जागी दॅट लिहायचा आणि दॅट नंतर सब्जेक्ट प्लस कॅनॉट किंवा कुड नॉट डिपेंडिंग ऑन द टेन्स ऑफ द सेंटेन्स आपण काय करू शकतो, ते जे वाक्य आहे ते वाक्य आपल्याला चेंज करायचं. मीन्स सपोज यू फाइंड to construction in a simple sentence, while making this sentence into a complex, you can replace a to sentence into so that. So instead of TOO, use use so, and instead of to use that. But remember, after writing that, we need to write subject plus cannot or could not. So using of cannot or could not depends on tense of the sentence. Okay, now here you can see he entered the place. So noiselessly, तर to च्या जागी काय वापरलेला आहे, so वापरला. that आणि या to च्या जागी काय वापरला, that he could not be heard. म्हणजे वाक्य होता की तो कुणाला आवाज येऊ नये असा तो त्या ठिकाणी त्या प्लेसला आला, म्हणजे त्या प्लेसमध्ये आला. आणि ज्यावेळेस आपण त्याचं दोन वाक्य केलं त्यावेळेस लिहिलं की तो त्या प्लेसमध्ये आवाज न करता आला की त्याला म्हणजे त्याचा आवाज कोणाला येणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही त्या एका वाक्याचे दोन वाक्य केलेले आहे. सो हिअर वी हॅव सीन 5 examples टू चेंज a simple sentence into a complex sentence. Now here I have provided exercise, means there are total 8 sentences that you are going to change into a complex sentence. So I have given you as a homework. So you write them down, pause that video, write them in your book, and later on you send it me on my WhatsApp group. Okay, so till then student, bye bye.